मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचा नवीन आराखडा आज शासनाला सादर करण्यात आला आहे. यामध्ये सातारा तालुक्यातील सुमारे 110 गावांचा समावेश झाला असून येवतेश्वर, कास पठार, दरे, संपूर्ण परळी खोरे, दहिवडी या गावांचा समावेश करण्यात आला आहे. आता या गावांचा नवीन महाबळेश्वर प्रकल्पातून पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणार आहे. त्याचा विकास आराखडा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ अर्थात MSRDC माध्यमातून तयार होणार आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात होणाऱ्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाविषयी उत्सुकता आहे. कोयना धरण जलाशयाची बॅकवॉटर आणि परिसरातील तब्बल 235 गावांचा विकास साधून नवीन महाबळेश्वर निर्माण केले जाणार आहे. सुरुवातीला या प्रकल्पात सातारा जिल्ह्यातील 34, पाटण तालुक्यातील 95, जावळी तालुक्यातील 46 व महाबळेश्वर तालुक्यातील 60 गावांचा समावेश केला आहे. नवीन महाबळेश्वर प्रकल्प हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात असून त्यांनी या प्रकल्पात आणखी नव्याने येणाऱ्या गावांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सुधारित आराखडा तयार करून तो शासनात सादर केला आहे. या आराखड्यात MSRDC ने 295 गावांचा नवीन प्रस्ताव तयार केला आहे. मूळ प्रस्तावात सातारा जिल्ह्यातील 235 गावांचा समावेश होता. 1153 चौरस किलोमीटर पसरलेले नवीन महाबळेश्वर हिल स्टेशन अधिसूचित क्षेत्र 4 नियोजन विभागांमध्ये विभागले गेले आहे आणि जास्तीत जास्त पर्यटन क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने 13 पर्यटन क्षेत्रांमध्ये वर्गीकृत केले आहे. वाढीव 295 गावांमध्ये सातारा तालुक्यातील 110 गावांचा समावेश करताना येवतेश्वर परिसर, कास पठार, दरे, परळी खोरे, दहिवडी पर्यंतच्या भागाचा विचार झाला आहे. त्यामुळे सातारा तालुक्यातील या भागाचे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व वाढणार आहे.